A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about the formation and geometry of the coordination number 4 complexes on the basis of Valence bond theory. And then we have discussed the limitations of Valence bond theory. Now, we are going to discuss last point of this topic, that is the chelates. Chelates means formation of ring structure or formation of cyclic molecules. When a bidentate or higher dentate ligands, it means polydentate ligands, attached to the same metal ion through two or more coordinate bonds, a cyclic complex is formed. It's called as chelates. So here is two different complexes are shown. First one complex is there, NiNH362 plus. NH3 is the amine ligand, which is a monodentate ligand, which forms only one coordinate bonds with the metal ion. All these 6 ligands are attached to the nickel and it forms 6 coordinate bond. Therefore, its coordination number is 6. Similarly, this NiN3 2 plus molecule is there, but this ligand is different than this ligand. Here is also nitrogen is a donor atom, amine is a donor atom, but one ligand donates 2 lone pair of electrons and forms 2 coordinate bond with the same metal ion. Here is also nickel's coordination number is 6. But here is bidentate ligands are attached to the nickel and here only monodentate ligands are attached to the nickel. What is the difference between these two different ligands are attached to the central metal ion? The stability. या फर्स्ट कॉम्प्लेक्स जर आपण स्टॅबिलिटी कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केला तर हा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट 10⁸ येतो 10 आणि तो जर आपण हे बायोडेंटिक लिगॅंड नायट्रोजन दोन्ही कॉम्प्लेक्स मध्ये नायट्रोजन डोनर लिगॅंड आहे इथं 10⁸ येते इथं 10⁸18 स्टॅबिलिटी मध्ये एकदम लार्ज अमाउंट मध्ये फरक पडतोय आणि हा जो फरक आहे त्याला चिलेट इफेक्ट म्हणतो आपण. आता इथे चिलेट तयार होते म्हणजे 5 मेंबर रिंग तयार होते फॉर्मेशन ऑफ रिंग स्ट्रक्चर किंवा सायक्लिक मॉलिक्यूल. आता इथे बघा 1 2 3 4 आणि 5 ही 5 मेंबर रिंग तयार झाले आणि ही एक इथिलीन डायमंड लिगॅंड एक 5 मेंबर रिंग तयार करते. असं 3 इथिलीन डायमंड 3 5 मेंबर रिंग तयार करते. त्यामुळे याची स्टॅबिलिटी वाढते आणि याचे चिलेशन आहे ते एकदम चिलेशन स्ट्रॉंग होते. चिलेशन साठी दुसरा ऍक्च्युअली आपण ग्रीक वर्ड जर बघितला तर आहे क्रॅब्स क्लॉ. क्रॅब म्हणजे खेकडा. आता जो खेकडा आहे त्या खेकड्याच्या नांगीमध्ये आपण एखादे जर ते इतकं स्ट्रॉंग पकडतं त्या नांगीमध्ये ते इझिली आपण तिथून त्याच्यापासून काढू शकत नाही किंवा सोडू शकत नाही. म्हणजे जसं चिलेशन तयार होते जो लिगॅंड जो आहे तो चिलेट तयार करतोय त्या मेटल आयनला इतका जोरात ट्रॅप करतोय जसं खेकडा आपल्या एखाद्या त्याच्या भक्ष्याला तो अटॅक करून पकडतो तो इझिली सोडू शकत नाही. मग आता ह्याची चिलेटची स्टॅबिलिटी जी आहे ती स्टॅबिलिटी डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ रिंग्स अँड साइज ऑफ रिंग्स. आता इथे size of ring सांगितले तर stability of chilate increases with increasing size of ring, then stability of chilate increases with increasing number of rings. आता वन बाय वन बघू आपण नक्की कोणत्या रिंग्स आहेत किंवा काय तयार होते. आता या चिलेटचं जर क्लासिफिकेशन केलं तर आता हे पॉलिडेंटेड लिगॅंड आहे त्या पॉलिडेंटेड लिगॅंडच्या बेसिसवरती आपण चिलेटचं क्लासिफिकेशन करतो. आता ह्या चिलेट मध्ये बघा एक कोऑर्डिनेटिंग ग्रुप पण असते आणि कोव्हॅलेंट बॉन्ड पण असते. कोव्हॅलेंट बॉन्ड पण असतो आणि कोव्हॅलेंट बॉन्ड पण असते. आता इथं कोऑर्डिनेट बॉन्ड जनरली लोन पेअर डोनेशन करते इलेक्ट्रॉनचे त्यावेळी तिथं कोऑर्डिनेट बॉन्ड होते आणि कोव्हॅलेंट बॉन्ड होतोय जनरली ऍसिडिक ग्रुप जर असेल तर तो प्रोटॉन लूज झाल्यानंतर तिथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते. आता फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर NH2 NH अमाइन आणि इमाइन हे दोन ग्रुप आहेत नायट्रोजन डोनर आहेत हे दोन नायट्रोजन कडचे लोन पेअर देतात आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात. सिमिलरली ऍसिडिक जर ग्रुप असेल तर आता इथं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे सल्फोनिक ऍसिड आहे इथला प्रोटॉन लूज होतो आणि प्रोटॉन लूज होऊन इथलं एक एक इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये भाग घेऊन शेअरिंग करून तिथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते. मग असे चिलेटचे नक्की कोणते प्रकार आहेत. पहिला आहे बायडेंटेड लिगॅंड बायडेंटेड चिलेटिंग ग्रुप्स. द बायडेंटेड मीन्स देयर इज अ 2 कोऑर्डिनेट बॉन्ड्स एक
आता एक लिगँड आहे, दोन कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करते. आता काय काय ठिकाणी कसं दोन लिगँड जर असतील तर दोन लिगँड चार टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतील. परंतु काही ठिकाणी ऍसिडिक ग्रुप आहेत की जे ऍसिडिक ग्रुप, आता वन कोऑर्डिनेटिंग group means amine is formed, there is a coordinate bond, again here is the coordinate bond, and one acidic group, there is a one acidic group which contains COOH CH2NH2. जनरली याला आपण ग्लायसिन म्हणतो. हे जे ग्लायसिन मधलं जे एक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मधला प्रोटॉन लूज होऊन इथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते. इथं सिमिलरली एकच लिगँड आहे परंतु एकाच लिगँड मध्ये दोन डोनर आयटम आहेत आणि त्या दोन डोनर आयटम मधला एक डोनर आयटम कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो आणि दुसरा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. कधी कधी काय होते, चिलेट दोन्ही ऍसिडिक ग्रुप असतात. फॉर एक्झाम्पल आता ऑक्झॅलिक ऍसिड मधले दोन प्रोटॉन लूज करून दोन्हीच्या दोन्ही मेटल आयन बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करते. परंतु इथं मात्र कोऑर्डिनेट बॉन्ड न होता इथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते. सिमिलरली ट्रायडेंटेड चिलेटिंग ग्रुप्स आहेत, तिथं पण काय काय मॉलिक्युल आहेत की तिन्ही कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात डोनर आयटम. काय म्हणजे टू कोऑर्डिनेटेड अँड वन ऍसिडिक ग्रुप आहे. आता इथं डायअमाइन प्रोपिनॉइड, इथं दोन नायट्रोजन डोनर आहेत की जे दोन कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात आणि एक ऑक्सिजन आहे की जे ऍसिडिक ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, त्यातला प्रोटॉन लूज होऊन तिथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करते. त्यानंतर आता ट्रायडेंटेड लिगँड आहे परंतु वन कोऑर्डिनेट अँड टू ऍसिडिक ग्रुप्स, म्हणजे एक नायट्रोजन लोन पेअर दिले आणि दोन हायड्रॉक्सिल एक आणि एक कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मधला प्रोटॉन लूज केल्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते आणि इथं हायड्रॉक्सिल ग्रुपचा प्रोटॉन लूज केल्यानंतर इथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते. त्यानंतर तिन्ही ऍसिडिक ग्रुप आहेत, म्हणजे तिन्ही इथं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, इथं हायड्रॉक्सिल आहे, इथं हायड्रॉक्सिल आहे. त्या हायड्रॉक्सिलचा अँटीमनी बरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालाय आणि ही चिलेट तयार झाली. म्हणजे चिलेट तयार होण्यासाठी फक्त कोऑर्डिनेटेड बॉन्ड पाहिजे असं काही नाही. इथं ऍसिडिक ग्रुप जरी असेल तर तो चिलेशन तयार करतोय. त्यानंतर क्वाड्रिडेंटेड आहे चिलेटिंग ग्रुपचा. फोर कोऑर्डिनेटिंग ग्रुप, आता फोर कोऑर्डिनेटिंग मध्ये बघा इथं आपला हा ट्राय इथिलीन टेट्राअमाइन आहे. ट्राय इथिलीन टेट्राअमाइन मध्ये चार नायट्रोजन डोनर आयटम, नायट्रोजन कडे लोन पेअर असल्यावर चार कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करते आणि हा फोर कोऑर्डिनेटिंग ग्रुप आहे, कोऑर्डिनेटेड लिगँड म्हणून आपण त्याला. त्यानंतर कधी कधी त्यात दोन ऍसिडिक ग्रुप आहेत आणि दोन कोऑर्डिनेटिंग ग्रुप आहेत. सिमिलरली कार्बोक्सिलिक ऍसिड मधला प्रोटॉन लूज झालाय आणि इथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालाय. अगेन आता हे सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे शेवटचं, चिलेट्स विथ हेक्साडेंटेड चिलेटिंग ग्रुप्स. आता हे हेक्साडेंटेड जे आहे ते मॅक्सिमम ईडीटी आहे, इथिलीन डायमंड टेट्राएसिटिक ऍसिड, आणि हा मेटल ईडीटीचा यूज आहे तो भरपूर आहे. आता हे ईडीटी हेक्साडेंटेड आहे म्हणजे एकच लिगँड आहे परंतु सहा बॉन्ड तयार करते. या सहा बॉन्ड मधले चार कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत, ते चार कार्बोक्सिलिक ऍसिडचे चार कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते प्रोटॉन लूज होऊन, आणि हे नायट्रोजन जे आहे ते नायट्रोजन दोन कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करते. आणि हा सहा डोनर आयटम असणारा लिगँड आहे, तो एकदम मेटलला सहा बाजूने ट्रॅप करतो आणि एकदम स्ट्रॉंगली स्टेबल कॉम्प्लेक्स तयार होते. आणि त्यामुळे ह्या ईडीटीचे भरपूर कॉम्प्लेक्सेस पण आहेत मेटल आयन बरोबर. मग आता ह्या ईडीटीचं किंवा ह्या चिलेटचं ऍप्लिकेशन नक्की कुठं आहे, तर पहिला आहे बघा केमिकल अनालायसिस मध्ये, त्यानंतर इंडस्ट्रियल अनालायसिस मध्ये आणि बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये सुद्धा वापरला जातो. आता केमिकल अनालायसिस मध्ये जनरली इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालायसिस. इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालायसिस कोणतं, जनरली जे आपण रॅडिकल्स बघितले होते तुम्हाला फर्स्ट सेमला, जे रॅडिकल्स झाले ते आपण आयडेंटिफाय करत होतो, वेगवेगळे ऍसिडिक रॅडिकल, बेसिक रॅडिकल. त्या रॅडिकल मध्ये अनालायसिस साठी आपल्या ह्या चिलेशनचा यूज केला जातो. जिथं निकेल जर आपल्याला जनरली डिटरमाइन करायचं असेल तर आपण डीएमजी डायमिथिल ग्लायकोजेन यूज करतो, मॅक्सिमम ईडीटी सुद्धा यूज करतो. ते एकदम स्ट्रॉंग असं चिलेट कॉम्प्लेक्स तयार करतात आणि कलर्ड कॉम्प्लेक्स तयार करतात. त्यानंतर प्रिसिपिटंट्स म्हणून चिलेट वापरू शकतो आपण. जसं आता इथं क्वालिटेटिव्ह अनालायसिस डीएमजी तेच एक्झाम्पल आपण इथं प्रिसिपिटंट्स म्हणून सुद्धा घेऊ शकतो. ग्रॅव्हिमेट्रिक अनालायसिस मध्ये आपल्याला हे चिलेट जे आहे ते चिलेट आणि मेटल आयनचा कॉम्प्लेक्स तयार होतो आणि तो कॉम्प्लेक्सचा सॉलिड प्रोडक्ट मिळतो आपल्याला, प्रिसिपिटेट मिळतोय. तिथं आपल्याला चिलेट हे प्रिसिपिटंट म्हणून यूज करता येते. त्यानंतर मास्किंग एजंट, एखादी रिएक्शन होत असताना जर इंटरफेरक एखादा एलिमेंट्स
इंटरफेअर करत असेल तर त्या इंटरफेअरिंग एलिमेंटला जर ट्रॅप करायचं असेल तर तिथं आपण मास्किंग एजंट म्हणून हे चिलेट वापरू शकतो. त्यानंतर स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक अनालिसिस मध्ये सुद्धा कलर जे चिलेट जे आहे ते चिलेट पासून एकदम कलर्ड कॉम्प्लेक्स तयार होते की जे मोर स्टेबल कलर आपल्याला मॅक्झिमम टाइम मिळतो. ते कलर कॉम्प्लेक्स तयार करून त्याच्यावरून आपल्याला ते मेटल आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करता येतं. त्यानंतर ऍज एक्स्ट्रॅक्टंट सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मध्ये मेटल आयनला सेपरेट करण्यासाठी एक्स्ट्रॅक्टंट म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट हे लिगॅंड काय करतं मेटल बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतं आणि कॉम्प्लेक्स तयार झालेला तो कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून आपण सेपरेट करतो. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टनिंग ऑफ वॉटर आहे. आता कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्टचे जे इव्हिटी आहे सॉल्ट्स असते ते सॉल्ट्स रिमूव्ह करण्यासाठी चिलेटचा यूज केला जातो. त्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मॅक्झिमम यूज केला जातो चिलेटचा. त्यानंतर पेंट इंडस्ट्री आहे, फूड प्रिझर्वेटिव्ह आहेत, मॅक्झिमम फूड प्रिझर्वेशन साठी सुद्धा हा चिलेट यूज केला जातो. कारण जे फ्री मेटल आयन आहे ते फ्री मेटल आयन कॅटलिस्ट म्हणून काम करते. त्यांचे फूड मटेरियल असते ते फूड मटेरियलचे डिग्रेडेशन करण्यासाठी. आणि लास्ट आहे बायोलॉजिकल सिस्टीम. Biological system मध्ये many metal ions are present in living beings, plants and animals in the form of their stable chelates. आता हे आपल्या बॉडीमध्ये जर बघायला म्हटलं तर हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल आहे, एकदम मोठा आहे, पॉर्फिरिन रिंग आहे, तिथं आयर्नला तो ट्रॅप करतोय. त्यानंतर व्हिटॅमिन B12 आहे ज्याला आपण सायनोकोबालामिन म्हणतो. या सायनोकोबालामिन मध्ये कोबाल्ट मेटल आहे आणि तिथे सुद्धा एकदम मोठं स्ट्रक्चर आहे. हे नेक्स्ट इयरला तुम्हाला फायनल इयरला बायोइनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या चॅप्टर मध्ये आहे. क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे, त्यानंतर कोबालामिन मॉलिक्यूल आहे, त्यानंतर हिमोग्लोबिन आहे, मायोग्लोबिन आहे, सायटोक्रोम्स आहे. तर असा हा चिलेटचा यूज होतो आणि चिलेट जे आहे ते मॅक्झिमम कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत. सो वी विल स्टॉप हिअर.